औरंगाबाद 2 पे 3 फ्री, यानी 5 चीजें लेने पे सिर्फ 2 के पैसे दीजिए और 70% भी डिस्काउंट पाइए सिर्फ और सिर्फ डीकॉट बाय डॉनियर, निराला बाजार, तापड़िया सिटी सेंटर, अपर ग्राउंड फ्लोर। से पूछना चाहता हूं कि मुसलमानों की याद सिर्फ इलेक्शन के वक्त में आती है, ऐसे स्कीम्स को इम्प्लीमेंट करने के टाइम के ऊपर नहीं आती है। अब तो मैं उन सभी लोगों को बोलना चाहूँगा, भीड़ में धनंजय मुंडे को बोलना चाहूँगा कि साहब एक मीटिंग लीजिए, जालना के अंदर इनको बोलना चाहूँगा कि साहब लीजिए, फौजिया मैडम को बोलना चाहूँगा कि परभनी के अंदर मीटिंग लीजिए और पता करिएगा कि आपका भी मुस्लिम कंसंट्रेटेड एरिया है कि वहाँ पे लोगों को कुछ फ़ायदा हो रहा है या नहीं हो रहा है करके। 4 साल पहले जो मीटिंग हुई थी आपकी रिव्यू मीटिंग, वो 4 साल के बाद हुई है, सूरत हाल में कोई तब्दीली नहीं है। सिर्फ साहब आपको ताज्जुब होगा कि 4 साल के बाद जब उनसे पूछा गया कि 4 साल पहले है तो क्या क्या डिसीजंस लिए गए थे, तो उनके पास वो मिनट्स की नहीं है 4 साल पहले क्या चर्चा हुई थी और उसके ऊपर क्या फैसले लिए गए थे। यानी कि सोचिएगा कि अल्पसंख्यक के बारे में उनकी कितनी संजीदगी है। ये राष्ट्रवादी कांग्रेस के बारे में आपका क्या कहना है? मैं पॉलिटिकल एक अच्छी प्रेस कॉन्फ्रेंस लेता हूँ और वोट देता हूँ, आपको बहुत मटेरियल है मेरे पास उसमें। देखिए, जब अधिकारियों को ये समझ में आता है कि साहब ठीक है मोदी जी ने दिल्ली से है तो एक स्कीम की घोषणा की है, लेकिन यहाँ पे तो हमारे को कोई पूछने वाला है ही नहीं है, तो मेरा तो यही कहना है अगर नियम है तो वो नियम को तोड़ कौन रहा है? क्यों कलेक्टर ऑफिस के जरिए है तो ये मीटिंग है तो हर 3 महीने 4 महीने को, अगर कलेक्टर साहब बिजी है तो एडिशनल कलेक्टर ने लेना चाहिए, एडिशनल कलेक्टर साहब बिजी है तो कोई दूसरे अधिकारी को डिप्यूट करना चाहिए। लेकिन स्कीम आ रही है, स्कीम अच्छी है, फ़ायदा मिल सकता है, लेकिन जब कोई पूछ ही नहीं रहा है तो अधिकारी भी मस्त बैठे हुए हैं कि अपने को क्या लेना देना है करके, कोई पूछ ही नहीं रहा है तो तेरी भी खुश मेरी भी खुश। कन्नड़ के मामले में इंक्वायरी का डिमांड किया। देखिए, जो प्रधानमंत्री स्वनिधि योजना है जिसके अंदर छोटे मोटे जो हाथ गाड़ी चलाने वाले लोग हैं, फूल फल सब्जी बेचने वाले, या एक छोटा सा टोकरा लेके एक बुज़ुर्ग महिला रोड के किनारे के ऊपर बैठी है सब्जी फूल बेचते हुए या कोई तरकारी बेचते हुए, उनको सरकार ने एक अच्छी स्कीम शुरू की है कि हम तुमको 10,000 रुपये देंगे, तुम वो 10,000 रुपये हमको वापस लोन के तौर के ऊपर अदा करना, फिर हम तुमको उसी के बदले में 20,000 रुपये देंगे, फिर 20,000 के बदले में तुमने अगर हमको वापस कर दिया तो हम तुमको फिर 50,000 रुपये देंगे। तो आपको ताज्जुब होगा कि औरंगाबाद शहर के अंदर महज 3 लोगों को 50,000 रुपये की स्कीम का फ़ायदा हुआ और उन्होंने कहा है कि 100% हमारा टारगेट अचीव हो गया है। अब इसमें दुर्भाग्यवश ये है कि बहुत सारे एजेंट लोग तैयार हो गए हैं, ये जो हाथ गाड़ी वाले हैं उनसे पैसा लेने का जो काम कर रहे हैं, और ये एजेंट लोग अधिकारियों के साथ मिलकर, जैसा ग्रामीण एरिया के अंदर जितने आंकड़े आए हैं, मैंने कलेक्टर साहब को एक पत्र दे रहा हूँ कि आप इसकी पूरी जांच करवाइएगा करके, इसके अंदर आपको 50% से ज़्यादा है तो बोगस मिलने वाले हैं, बोगस आपको केसेस मिलने वाले हैं जो किसी फेरी वाले के नहीं है, जो कारोबार करता नहीं है, लेकिन उसके नाम के ऊपर भी 10-10 हज़ार 20-20 हज़ार रुपये है तो निकाले जा रहे हैं। साहब एमआयएम की ओर से महत्त्वाचा विषय आहे, मात्र पंतप्रधान पदासाठी काही दुसरे दावेदार आहेत, शरदचंद्र पवार सर दावेदार आहेत, ते यामध्येच गुंतलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये मला काय आहे की पंतप्रधानच्या नावाने ही स्कीम आलेली आहे आणि त्यांची जबाबदारी आहे की त्याचा रिव्ह्यू घ्यावा की फक्त लॉन्च केल्याच्या नंतर काय उद्दिष्ट आपण गाठलेले आहे ते आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे का ते कुणीही बघायला तयार नाही। म्हणून जेव्हा मी मीटिंग घेतली कोणत्याही अधिकाऱ्याकडे काही उत्तर नाही होतं, त्यांना असं वाटलं की कोणी आम्हाला विचारत नाही, स्कीम लॉन्च झाली, आता मी कोणालाही विचारणार नाही तर आपण कशाला कष्ट घ्यायचं, म्हणून आता हे निर्णय घेण्यात आलेला आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा हे मीटिंग घेण्यात येईल आणि याच्यामध्ये जे अनुत्तर हे जे आहे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत अजितदादा जयंत पाटिल अंदर स्कॉलरशिप का इशू है, इसके अंदर मदरसा मॉडर्नाइजेशन के अंदर कितना पैसा खर्च हुआ है, इसके अंदर स्कूल्स के अंदर बच्चे जा रहे हैं माइनॉरिटीज़ के या नहीं जा रहे हैं, ये बहुत सारी स्कीम्स है, स्कीम्स बहुत अच्छी है, इसकी हम भी तारीफ़ करते हैं, लेकिन अगर ज़मीनी स्तर के ऊपर इसका इम्प्लीमेंटेशन ही नहीं हो रहा है और सिर्फ कागज़ के ऊपर ये स्कीम्स चलाई जा रही है, तो जब हमने जवाब अधिकारियों से मांगा तो आपको हैरानी होगी कि अधिकारियों के पास कोई डेटा नहीं है कि अगर प्रधानमंत्री आवास योजना के अंदर अगर गरीबों को घर देना है तो उसमें अल्पसंख्यकों को कितने हैं, बुद्धिस्ट लोगों को कितने घर दिए गए हैं, उसमें क्रिश्चियंस है क्या नहीं है, पारसी को दिए क्या नहीं है, जैन लोगों को मिला है कि नहीं है करके, बोले कोई डेटा हमारे पास नहीं है। स्कॉलरशिप दी जा रही है, अब आपको ताज्जुब होगा कि 2020-21 के अंदर
जितने माइनॉरिटीज़ के बच्चों को स्कॉलरशिप दी गई है 2021-22 जब आया तो वो आंकड़ा 50% के करीब आ गया है। यानी कि इसका मतलब ये हो रहा है क्या कि जो अल्पसंख्यक के जो बच्चे हैं वो बच्चे हैं तो अब स्कूल में नहीं जा रहे हैं, उनका ड्रॉप आउट हो गया है, वो आगे एजुकेशन नहीं कंटिन्यू करना चाह रहे। इसका जवाब कोई ना कोई तो देना चाहिए उसके अंदर, लेकिन किसी के पास कोई जवाब नहीं है। इसीलिए अब ये तय हुआ है कि अक्टूबर के पहले हफ्ते में ये दोबारा मीटिंग ली जाएंगी और जितने भी इसके अंदर जो सवाल हमने खड़े किए हैं उसके जवाब हमको मिलेंगे। ऐसा लग रहा है कि वो शहर अध्यक्ष नहीं है, जिला अध्यक्ष नहीं है। क्या सोनार की एक लोहार की रहती है साहब। मैं अगर अकेला काफ़ी हूँ तो आपको अगर मेरी काबिलियत के ऊपर अगर कुछ शक होगा तो आप बता दीजिएगा साहब कि आप तो बहुत कमज़ोर है इसका। आप अगर बोले तो कुछ दिनों में चुनाव भी हो सकते हैं। यानी आपको मेरी काबिलियत के ऊपर अगर कोई एतराज़ है कि मैं अकेले नहीं संभाल सकता हूँ साहब, मैं पूरा महाराष्ट्र को संभाल रहा हूँ, मैं गुजरात संभाल रहा हूँ, मैं दिल्ली संभाल रहा हूँ। कुछ तो ऐसा साहब ने काबिलियत देखे होंगे। आपका अगर कोई नुमाइंदगी का अगर नाम होगा, आपको किसी को बनाना होगा तो आप मुझे बताइएगा उसके अंदर, तो मैं उसको कन्सिडर करूँगा। सेनापती सैनिक पण हवा असतो ना। आहे साहेब, माझ्याकडे खूप सैनिकांची मोठी फौज आहे माझ्याकडे, उसमें काही चिंता करण्याची आवश्यकता नहीं। पार्टी में जो अल्पसंख्यक अध्यक्ष है, शहर अध्यक्ष है, जो कुछ भी उसके लिए क्या कहना चाहिए, वो ये अल्पसंख्यक मुद्दे को क्यों नहीं उठा पा रहे? देखिए ये मुद्दे जो है ये तो अभी आए हैं। देवेंद्र फडणवीस साहब, एकनाथ शिंदे साहब तो अभी आए हैं सत्ता में, इससे पहले तो यही लोग सत्ता में बैठे हुए थे। आप आमदार थे तब भी आपने बात उठाई थी। मैंने बार बार मैंने है तो बाज़ाब्ता मैंने है तो हर बार ये कहा है कि साहब मीटिंग्स लिया करिएगा, रिव्यू होता है, हमको समझ में आता है क्या है करके उसमें। तो यही नेता जो थे जो आज मुसलमानों के बीच में आ रहे हैं, राजेश टोपे आके है तो अपना राजेश टोपे साहब आके कल अपना है तो उन्होंने अपनी पार्टी का प्रोग्राम लिए। क्या उनको लगा नहीं कि भैया मुसलमानों के लिए मुझे भी थोड़ा सा कुछ करना पड़ेगा, क्योंकि मेरे भी सामने जितने भी बैठे हुए हैं ये सब चंद मुसलमान जो उनके पास बच गए हैं, यही मुसलमानों को खुश करने के लिए मुझे कम से कम इनके लिए रिव्यू करना पड़ेगा। या आप सत्ता में थे तो 50 मरतबा अपने पार्टी के लिए आए हैं, कभी मुसलमानों के लिए आए हैं क्या? पडेल ह्या दोन्हीच्या पाडापाडीमुळे जनतेचं नुकसान होतंय का? नाही, पाडापाडी नाही, तसंही जनतेचं नुकसान होऊ राहिलेलं आहे, तसंही जनतेचं नुकसान होऊ राहिलेलं आहे। आणि हे खूप दुर्दैव आहे की जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते कोणत्याही राजनैतिक पक्षाकडून का होत नाही। पण महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही होती। आपण शेतकऱ्यांचा काय हाल झालेला आहे, 512 शेतकरी जानेवारी ते जुलैपर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेले आहे। 512 जानेवारी ते जुलै 7 महिन्यामध्ये 512 शेतकरी। त्याच्या बाबतीत काही विचार केला का आपण? त्याच्या बाबतीत काही चर्चा केली का ते आत्महत्या करत आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आपली सीट कशी वाचवायची आहे, कुणाला कशा पाळायचे आहे, कुणाच्या विरोधात काय आपल्याला षडयंत्र रचायचे आहे, हे सगळं भानगडीमध्ये सामान्य जनतेचा खूप मोठा नुकसान होत आहे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही। सर, आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झालेली आहे, या युतीला मनपामध्ये तुम्ही आव्हान समजतात का? नाही, आम्ही कुणालाही कसल्याही प्रकारचं आवाहन समजत नाही। आम्ही एकटे आहे, एकटे राहणार आणि आमची ताकद काय आहे हे आम्हाला माहीत आहे। जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही हे काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे। मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करके उसमें। कुबडा कुणाला पाहिजे की नाही साहेब, माझ्याकडे इतकीच ताकद नाही आहे म्हणून मला कुबड्याची आवश्यकता पडते। आता हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिम्मत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो। ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये। यंदा तुमचा महापौर राहील, बघा ना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघा काय होतं। विरोधी पक्ष नेते म्हणतायत की नरेंद्र मोदी जे आहेत ते पुढचे दावेदार पंतप्रधान पदाचे शरद पवार असतील, तुम्हाला काय वाटतं? काय हे आमच्यासाठी नाही का नरेंद्र मोदी काय आणि शरद पवार साहेब काय? मी अनेकदा हे म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जितकी जातीवादी आहे तितकीच भारतीय जनता पार्टी आहे आणि तितकेच शिवसेना आहे। एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की बीडमध्ये जे अधिकारी वक्फ बोर्डाची इन्व्हेस्टिगेशन करत होते, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या, आणि खूप चांगला इन्व्हेस्टिगेशन करत होता ते अधिकारी, सत्तेमध्ये आल्यावर
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विरोधी पक्षाचे जे कोणी हे आहे त्यांनी पत्र दिले आय जीला की त्यांना बदला. ते चांगलं जे अधिकारी काम करत होता त्यांची बदली करा आणि त्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना ते सगळं इन्व्हेस्टिगेशन देण्यात आलं होतं. आता जयंतराव पाटील जेव्हा याच्या बाबतीत विधानसभेमध्ये बोलत होते तर त्यांनी काय म्हटलं त्याच्या बाबतीत कि हमारे हिंदू देवी देवताओं का जो ज़मीनों के मामले के अंदर जो इन्व्हेस्टिगेशन हो रहा है याचा अर्थ हे झालेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही कुठेतरी हे माहीत पडलेलं आहे की आपल्यालाही कुठेतरी आता हिंदुत्वाची लाईन घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा केंद्र सरकारमध्ये औरंगाबादच्या नावाचं काही झालंच नाही, सुप्रिया सुळे जेव्हा उभे राहतं लोकसभेमध्ये बोलण्यासाठी तर सगळे नियम तिला माहीत असतं. आणि आता 2 दिवसापूर्वी काही ट्विट केली होती छत्रपती संभाजी नगरच्या उसमें, मी त्याच्यावर ट्विट केलं ताई इतकी घाई कशाला. म्हणजे तो पण आता एक सॉफ्ट हिंदुत्व लाईन राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे आणि त्यांचे सगळे जे इकडचे मुस्लिम कार्यकर्ते आहे ते इतकं हे झालेले आहे की आता काय करायचं काय कि ना इधर जा सकते ना उधर जा सकते, हा बिंदू ऐसा तो भी बर्दाश्त करने का है. म्हणून सगळं ताकद जे आहे ना ते इथेच लावत आहे. प्रकरणावर तुमच्या साहेबांनी चांगलं काम केलेलं काय वाटतं तुम्हाला नेमकं काय हैदराबादमध्ये घटना अरे हैदराबादला ते सक्षम आहे काय करण्यासाठी, त्याच्या बाबतीत मी काय बोलू हे सगळ्यांसाठी हे आहे की जे जाती दंगलीचं जे प्रमाण आहे जातीय दंगलीचा हे पोलीस डिपार्टमेंटचेही लोक त्यामध्ये उपस्थित असतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या 4 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठा घट झालेला आहे. आणि मी त्यांना विचारलं काही श्रेय मलाही द्या त्याच्या बाबतीत. आता हे सगळं झालेलं आहे. आपल्याला हे देतो, एक विनंती करतो की हे सगळे जे आहे आपण एक स्कीमच्या बाबतीत आपण त्याचा पाठपुरावा केला. आता आम्ही त्यांना सांगितलं की 4 वर्षानंतर आपण मीटिंग घेतली म्हणून त्यांनाही अधिकाऱ्यांना माहीत होतं की आपल्याला कोणी विचारत नाही तर कशाला आपण भांगडीत पडायचे आहे. आता निर्णय घेण्यात आलेला आहे की पुढची जे मीटिंग आहे ते ऑक्टोबर 1st वीकमध्ये घेणार आहे आणि त्या ऑक्टोबर 1st वीकच्या मीटिंगमध्ये आता हे सगळ्यांच्या बाबतीत मी हे सगळं डिटेल जे आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पाठवणार आहे की साहेब तुमच्या जे नावाची जे स्कीम आहे त्या नावाची स्कीमचा आढावा माझ्या शहरामध्ये 4 वर्षानंतर झालेला आहे. DPDCची जे दिशाची जी मीटिंग जे दर क्वार्टरला करायची असती ते 2 वर्षापासून झालेली नाही आहे. म्हणजे इतकं का व्यस्त आहे अधिकारी. मला माहीत आहे 6 मंत्री आहे त्यांच्या मागे आपल्याला पडायचे आहे पण हे जे आहे स्कीम्स चांगली स्कीम्स आहे पण त्याच्या खाली जे स्तरावर जे काही होत नाही है आपल्याला माहीत असेल सर आपको भी पता होगा उसके अंदर कि कितना गाजा बाजा होता है जब स्कीम लॉन्च होती है. हाँ बहुत अच्छे बड़े बड़े लिख के आता है कि अल्पसंख्यकों के लिए है करके. अब ये मैं आपको पूरा डेटा के साथ दे रहा हूँ कि लॉन्च होते वक्त क्या होता है और उसके बाद क्या हो रहा है करके. किसी ने तो जस्टिफाई करो ना उसमें कि हमने 4 साल के बाद इसलिए लिए कि हमको अल्पसंख्यकों से कोई लेना देना ही नहीं है करके उसमें. अब ये मेरे से ज़्यादा है तो मैं तो केंद्रीय दोनों मंत्रियाँ जो यहाँ पे घूमते फिर रहे हैं उसमें थोड़ा सा 1-2 घंटे टाइम निकाल के है तो ये मीटिंग को भी रिव्यू ले उसमें. हम भी बैठते हैं उसके अंदर. एजुकेशन से रिलेटेड है. अगर अल्पसंख्यक समाज अगर पढ़ेगा नहीं उनका ड्रॉप आउट रेट अगर ज़्यादा होते जा रहा है तो ये मतलब कैसा विकास के बारे में बात करेंगे. सिरसाट असो किंवा घुमरे असो तुम्हाला सहकार्य करत नाही असं समजावं का आम्ही. नाही हे माझं असं नाही आहे ना की सहकार्याची याची बाबतीत हे नाही आहे. अपेक्षा तर हेच होती की मतलब या मीटिंगसाठी अल्पसंख्याक कल्याण समितीची जेव्हा मीटिंग असतं तर सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्र पाठवण्यात येतं. मग मी जातो आणि कोणत्याही दुसऱ्या आमदाराला किंवा मंत्र्याला टाइम नहीं है याच्या बाबतीत याचा अर्थ काय होतो. सर ये सेंटर की स्कीम्स के आपने रिव्यू लिए, स्टेट की स्कीम्स का क्या होगा. तो स्टेट का खुद का हाल बुरा है तो उनकी स्कीम्स का क्या करेंगे. इसके लिए जन जागृति होना चाहिए कि जैसे केंद्र सरकार की दूसरी योजनाओं के लिए नहीं बोर्ड्स बैनर्स बहुत लगाते सर. आप मोदी जी का हाथ नहीं पकड़ सकते हैं बोर्ड्स और बैनर्स के लिए उसमें. आपको है तो कोरोना के डेथ सर्टिफिकेट के ऊपर भी उनकी तस्वीर होना चाहिए. तो हमने तो ये मांग नहीं करे थे उसके अंदर. जैसा है तो इंजेक्शन वैक्सीन के ऊपर करे तो उनकी तस्वीरों के मामले में कोई बड़ा वर्ग है अल्पसंख्यक के बारे में काफी तादाद है तो लाभार्थियों को उसका हक नहीं मिल रहा है. इसके बारे में नहीं हमारा यही तो कहना है कि भाई
भाई औरंगाबाद जो है वो एक माइनॉरिटी कंसंट्रेटेड डिस्ट्रिक्ट है, माइनॉरिटी कंसंट्रेटेड. और कल के दिन गव्हाणे साहेब ने खुद ये बोले है की औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतकं स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी. ते एज्युकेशनच्या क्षेत्रात असू द्या, स्टुडंट्सला स्कॉलरशिपच्या बाबतीत असू द्या. तुम्हाला आता 2-2.5 म्हणजे हे वर्षाचा एक कालावधी आहे. तयार प्रश्नोटच आहे आपल्या सगळ्यांसाठी उसके अंदर. हा, भविष्यात काय काय काम करणार आहे आता 2 वर्षात कालावधीमध्ये किती समस्या पार नाही पाडल्या? नाही, जितकं होईल उसके अंदर. आणि कोणी म्हटलं 2 वर्षासाठी? 2 वर्ष कोणी म्हटलं? एक मीटिंग घेण्यास बंधनकारक असतं, नियम आहे ते कोणत्याही स्कीमसाठी, ते रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे ते नियम आहे. आता हे अल्पसंख्याक कल्याणासाठी जे मागची मीटिंग झाली होती, कधी झाली होती? 4 वर्षापूर्वी. कोणत्या तारखेला? 14 सप्टेंबर 2018ला. मागील 4 वर्षापासून एकही मीटिंग या अल्पसंख्याकासाठी झाली नाही. त्याचं उत्तर इकडच्या प्रशासनाने द्यावा, किंवा केंद्र सरकारचे जो मंत्री आहे जे आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे उद्घाटन करायचे आहे, कुठे भाषण करायचे आहे. तुमच्या पार्टीचे जे नेते आहे, जे पंतप्रधान आहे आणि आमचेही पंतप्रधान आहे, तुमची जबाबदारी जास्त आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात तर फिरणार आहे, अल्पसंख्याकों प्रधानमंत्री ने तुम्हारे लिए ये स्कीम्स दिए है करके. उसमें एकदाही त्यांना का वाटलं नाही की आपण याचा रिव्ह्यू घ्यावा? मी अनेकदा कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं आणि आजही सांगतो, कोणत्याही स्कीमचा जे नियम आहे त्याचा रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.